एके दिवशी सगळे देव भगवान विष्णूच्या लग्नासाठी निघाले होते. त्यावेळी गणपती बाप्पा स्वर्गलोकाचे रक्षण करत होते. त्यावेळी नारद मुनी तिथे आले. त्यांनी गणेशाला हसतच म्हटले, तुला तर विवाहासाठी बोलवले नाही, कारण तू जास्त अन्नभक्षण करतोस आणि स्थूल आहेस. नारदांच्या या टोमण्याने गणेशाचा मनोमन अपमान झाला. क्रोधाने पेटून उठलेल्या गणेशाने उंदरांची एक फौज तयार केली आणि त्यांना लग्नाची वरात ज्या मार्गाने जाणार होती त्या मार्गाखालील माती पोखरून पोकळ करायला सांगितले. आदेशाप्रमाणे उंदीरांनी भूमी उकडून टाकली. परिणामी लग्नाच्या वरातीच्या शोभयात्रेच्या रथाची चाके चिखलात अडकली व कोणीही देवता तो रथ पुढे ओढू शकले नाहीत. त्यावेळी तिथे एक सामान्य प्रवासी येऊन थांबला. कोणत्याही देवाला रथ बाहेर काढता आला नाही, म्हणून त्यांनी त्या वाटसरूकडे मदत मागितली. त्या वाटसरूने गणपती बाप्पांचे नाव घेतले आणि रथ बाहेर काढला. देवतांनी त्याला विचारले, तू गणेशाचे नाव का घेतलेस? त्यावर तो म्हणाला, तोच तर आदिदेव आहे, आरंभाचा अधिपती, सर्व विघ्ने दूर करणारा, मंगल कार्याचा दाता. हे ऐकून देवांना आपली चूक कळली. त्यांनी तातडीने गणेशाजवळ जाऊन क्षमा मागितली व त्याला विवाह समारंभात आदरपूर्वक निमंत्रित करून नेले. तेव्हापासून गणेशाला विघ्नहर्ता व मंगलारंभाचा देव म्हणून मान्यता लाभली. धन्यवाद.